नमस्कार. आता सांगोल्यातून महत्त्वाची बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सांगोल्यात सिंहगर्जना महाआरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ. सांगोल्यात मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसह मंत्रिमंडळींनी प्रमुख उपस्थिती लावली आहे. यावेळी बोलत असताना काय म्हणाले एकनाथजी शिंदे साहेब पाहूयात. माझी भावना आहे, परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते. 1.5 लाखाचे 5 लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे 12.5-13 कोटी, या प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा, मंगेश, सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामा नये. इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत? पूर्ण औषधं वाटप, मोफत चष्मा वाटप, तेव्हा डायग्नोसिस, ज्यांना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो. आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे, तिथे कॅशलेस हॉस्पिटल, 1 रुपया बिल घेत नाही. धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलंय कॅशलेस. तिथे एन्जिओग्राफी होते, एन्जिओप्लास्टी होते, आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते, वॉल रिप्लेसमेंट होतं, स्पेस मेकर होतं बिना पैशाचं. आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो काही यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू, आणि म्हणून उष्णतेची लाट आहे. उन्हामध्ये डोक्यावर काय घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण, अशी देखील आपल्याला विनंती करतो. डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा, अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप लवकरच सांगोला येथे देखील बापू वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो. आणि त्यामुळे तो देखील आपल्याला, बापूचं तर काय सगळं ओके असतं. धन्यवाद. प्रतिनिधी चांद्रय शेख, CBS न्यूज मराठी, सांगोला.